नमस्कार. वैष्णवीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर याआधी तुम्ही चिंच कँडी, आवळा कँडी देखील खाल्ली असेल. पण आज आपण मँगो कँडी बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 5 मध्यम आकाराचे कच्च्या कैरी घेतल्या आहेत. आता त्यावरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे. संपूर्ण आंब्यावरील साल आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे. आता सर्व आंब्यांची साल काढून झालेली आहे. आता त्याला आपल्याला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापायचं आहे. तर आता मी याचे छोटे छोटे तुकडे करून घेत आहे. खूप जास्त मोठे किंवा खूप जास्त बारीक तुकडे करायची गरज पडणार नाही. कैऱ्या चिरत आहेत तोपर्यंत याला वाफवण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलं आहे. आता मस्त मध्यम आकाराचे असे तुकडे सगळे आपले बनून तयार आहे. लगेच वाफवायच्या चाळणीमध्ये घालून याला आपल्याला 5 ते 6 मिनटं छान वाफवून घ्यायचं आहे आणि मग नंतर आपल्याला याचा पल्प तयार करायचा आहे. आता पाणी तर मी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. आता हे सर्व यामध्ये घालून घेऊया. आता मी इथे पाण्यामध्ये स्टँड ठेवून त्यावरती ही चाळणी ठेवली आहे. झाकण ठेवून 5 ते 6 मिनटं आपल्याला याची वाफ काढून घ्यायची आहे. आता तुम्ही बघू शकता मस्त आपल्या कैऱ्यांच्या फोडी वाफवून घेतल्या आहेत. छान वाफवलेले आहे. आता थोड्या वेळाला थंड होऊ द्यायचं आहे. आता हे कम्प्लिटली थंड झालं की मग आपल्याला याला मिक्सरला फिरवायचं आहे. म्हणजेच आपल्याला याचा छान असा पल्प तयार करायचा आहे. पल्प तयार करत असताना यात पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, कारण कैऱ्यामध्ये ऑलरेडी मॉइश्चर असतं. आता यामध्ये 1 इंच आल्याचा तुकडा छान चॉप करून टाकला आहे आणि आता तुम्ही बघू शकता मस्त आपला पल्प बनून रेडी आहे. अशाच पद्धतीचा पल्प आपल्याला पाहिजे होता, म्हणजे आपली जी कँडी आहे ती पटकन बनल्या जाते. तिला जास्त उन्हात वगैरे सुकवायची गरज पडत नाही. आता इथे मी 2 बॅचेसमध्ये सर्व पल्प तयार करून घेतला आहे. आता तो एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि आता हा पल्प रेडी आहे. लगेच आपण याला बनवण्याची तयारी करायची आहे. आता त्यासाठी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल आणि त्यामध्ये हा बनवून घेतलेला सर्व पल्प यामध्ये घालून घेतला आहे आणि आपल्याला 3 ते 4 मिनटं याला छान परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्त आपला पल्प कढईला देखील चिटकत नाही आहे. आता यामध्ये घालूया. आता जो पल्प आहे तो साधारण 400 ग्राम इतका पल्प होता, तर त्यासाठी इथे मी 300 ग्राम एवढा गूळ घेतला आहे. म्हणजे आंबा जर जास्त आंबट वगैरे असेल तर गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता सर्व गूळ यामध्ये घालून याला चांगला वितळून घ्यायचा आहे आणि सतत याला हलवत राहायचं आहे. कारण आंबट पदार्थ हे लवकर भांड्यांना चिकटतात, त्यामुळे याला सतत असं हलवत ठेवायचं. आता याची कन्सिस्टन्सी थोड्या थोड्या प्रमाणात थिक व्हायला लागली आहे. या स्टेजला आपण त्यामध्ये घालूया काही मसाले. तर इथे मी 1 चमचा पुदिन्याची पावडर घातली आहे. अर्धा चमचा लाल तिखट घातला आहे. अर्धा चमचा जिरेपूड घातली आहे, जी की मी भाजून घेतली होती आणि अर्धा चमचा काळं मीठ घातलं आहे. काळं मीठ आणि साधं मीठ देखील तुम्ही घालू शकता, पण काळ्या मिठाने जास्त चटपटीत चव येते आणि पुदिना घातल्यामुळे त्याचा फ्लेवर आणखीनच छान येतो. त्यामुळे पुदिन्याची पावडर किंवा तुम्ही जर फ्रेश पुदिना तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तो देखील तुम्ही त्यामध्ये घालू शकता. आता तुम्ही बघू शकता एकदम थिक अशी कन्सिस्टन्सी आपल्याला याची बनवून तयार करायची आहे. या कैऱ्यांचा पल्प आपण जेवढ्या प्रमाणात छान शिजवू तेवढी कँडी आपली परफेक्ट अशी बनवून तयार होते. त्यामुळे आपल्याला हा जो पल्प आहे तो छान प्रकारे शिजवून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकता मी ह्याला सर्व थंड करण्यासाठी एका पॉलिथिनच्या बॅगवरती याला छान तेलाने ग्रीस करून आणि मग त्यावरती हे सर्व मिश्रण काढून घेतलं आहे. आता 5 ते 6 मिनटं याला छान थंड होऊ द्यायचं, म्हणजे छान प्रकारे सेट होईल आणि मग नंतर आपण याला
मस्त आकारामध्ये याच्या आपण कँडी तयार करू शकतो. मिश्रण आपलं बऱ्यापैकी छान थंड झालं आहे. आता आपण याला मस्त कँडीचा शेप देऊन सर्व कँडी बनवून घेऊया. मिश्रण आपलं परफेक्ट कँडीसाठी सेट झालेलं आहे. हाताला थोडंसं तेल लावायचं आणि मग नंतर छोटासा असा गोळा घेऊन याला छान असं गोल करायचं. आपली परफेक्ट अशी कँडी बनून तयार आहे. आपण जर दुकानामध्ये खाऊच्या दुकानात जर गेलो ना तर याला गटागट देखील म्हणतात ना, कमेंट करून नक्की सांगा. आता मस्त सर्व कँडी इथे बनवून तयार केले आहे. आता यावरती आपण शुगर कोटिंग देऊया, म्हणजे शुगरचं पावडर बनवायचं आहे आणि मग नंतर त्यावरती हे सर्व स्प्रेड करायचं आहे. आता या चाळणीच्या साहाय्याने मी सर्व आपल्या कँडीवरती ही शुगर पावडर कोट करत आहे. आता तुम्ही बघू शकता, दिसायला तर एकदम असं गुलाबजामसारखंच दिसत आहे, पण एकदम टेस्टी अशी आपली ही एकदम चटपटीत अशी कँडी बनवून तयार झाली आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे आणि सर्वत्र आंबे तर मिळतातच, तर या उन्हाळ्यात ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि हां, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. धन्यवाद.